श्री स्वामी समर्थ. धन्य झालं स्वामी, धन्य झालं. हे बघ स्वामींनी दर्शन दिलेत. चपातीमध्ये आकृती दिसते बघ ना. कुठं आहे? हा बघ, हे डोळे बघ, हे बघ हे कान, हा बघ हसमुख चेहरा, हे बघ ना हनुवटी. स्वामीच आहेत, अरे साक्षात स्वामीच आहेत हे. तुझ्यात आहे ना भक्तिभाव कमी. रोज स्वामींचं नाव जपत जा, दर्शन तुला पण भेटतील बघ. थांब 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 थांब. हो बघ, साक्षात झाडामध्ये स्वामींची आकृती. श्री स्वामी समर्थ. तुला दिसणार नाही रे. भक्तिभाव, स्वामींचं नाव घेत जा रोज. चल. अरे स्वामी, महिमा आहे महिमा तुमची. हे बघ आता आभाळामध्ये आहे स्वामींची आकृती. तू इथं बघ. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, हे कोणी लिहिलंय? हे त्यांनी लिहिले ना ते. बरं थांब, याचा अर्थ काय? अर्थ तेच, तीर्थी धोंडा. थांब, आता वर बघ. हं? दिसतायत स्वामी? नाही रे, कसं काय? अरे पॅराडोलिया. म्हणजे आपला मेंदू कोणत्याही गोष्टींमध्ये आपल्याला ओळखीची आकृती दाखवतो. म्हणूनच डोंगरांवरती, भातात, शेतात, झाडांवरती, पिठात आपल्याला देवाच्या, माणसाच्या, प्राण्यांच्या आकृत्या दिसतात. अंधारातल्या आकृत्यांना माणूस घाबरतो, कारण त्या आकृत्यांमध्ये माणूस भूताला शोधतो. हे नॉर्मल आहे, यात प्रॉब्लेम काहीच नाही आहे. पण प्रॉब्लेम तेव्हा स्टार्ट होतो जेव्हा माणूस त्या आकृत्यांमागची कारणं शोधणं बंद करतो. कारण कारणं शोधणं आणि विचार करणं हे माणसाचा माणूस असण्याचं पहिलं लक्षण आहे. चल 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 लवकर. शोधलास का नाही त्या ओळींचा अर्थ? हो शोधला ना. कुणी लिहिलं? संत तुकाराम महाराजांनी. कसं सापडलं? वाचून. सकाळपासून स्वामी दिसले की नाही? नाही.